तर नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचं डेली ॲनालिसिस करतो. त्याचा हा व्हिडिओ आहे. तर चला आजच्या ॲनालिसिसला आपण सुरुवात करूया. उद्या आपल्याला कोणत्या साईडला बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंट भेटती आणि आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो. तर चला उद्याचा ट्रेड प्लॅन करूया आणि जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं त्या पद्धतीने काही घडलंय का हेही आपण पाहून घेऊया. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बँक निफ्टीमध्ये आपण शुक्रवारी जाताना सांगितलं होतं, बोललो होतो एक गोष्ट. आपल्याला एक ट्रेंड लाईन भेटती. जर ट्रेंड लाईनच्या खाली येऊन मार्केटनी जर प्राइस ऍक्शन जर बनवली तर मी 630च्या लेव्हल पर्यंत मार्केट येण्यासाठी इंटरेस्टेड राहील. पण आज मार्केटनी काय केलं, फर्स्ट कॅन्डल कम्प्लिटली निगेटिव्ह बनवली, सेकंड कॅन्डल ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज दिली. मार्केटने रिटेस्ट करायचा प्रयत्न केला पण ते रिटेस्ट न करता पूर्ण रिव्हर्सल होऊन गेलं फर्स्ट हाफ मध्ये. त्यानंतर प्रिव्हियस हायच्या वरती मार्केट सस्टेन नाही करू शकलं. मार्केटनी इथून एक रिव्हर्सल घेतलं, एक शार्प फॉल आला, त्यानंतर ट्रेंड लाईनवर हॉल्ट करायचा प्रयत्न केला. मार्केटने इथं वरती खाली आलं, परत वरती गेलं आणि नंतर ही लेवल ब्रेकडाऊन दिली. तर आपला सिनारिओ जो आहे की ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन झालं पाहिजे विथ प्राइस ऍक्शन. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असती की प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला एक स्टॉप लॉस भेटला पाहिजे. तर तो स्टॉप लॉस ट्रेंड लाईनच्या रिटेस्टवर पण भेटू शकतो आणि तुम्हाला वरच्या साईडला सुद्धा भेटू शकतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड लाईनच्या जवळ येऊन मार्केट रिव्हर्स करताना दिसलं आणि इथं आपल्याला एक प्राइस ऍक्शन भेटली. ह्या प्राइस ऍक्शनच्या खाली जेव्हा मार्केट निघालं तर आपल्याला इथे एक स्टॉप लॉस ची प्लेस पण भेटली. ह्या कॅन्डलची जेव्हा लो ब्रेक झाला आणि क्लोज झाली तर इथं जर कुणी ट्रेड घेतली असेल तर त्याचं 630चं जे टार्गेट होतं ते अचीव्ह झालं आणि एक छोट्या स्टॉप लॉस सहित जरी मार्केट रिव्हर्स झालं तर आपल्याला आपली जी पोझिशन आहे ती लॉस कुठं बुक करायचं हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड मिळाली आणि त्यानंतर मार्केट स्ट्रेट आपल्या लेवलला येऊन थांबलं. तर आता उद्या काय होऊ शकतं, तर उद्या नेक्स्ट ट्रेड आपल्याला एक प्लॅन करता येऊ शकते. जर मार्केट आता लास्ट जिथून मार्केट निघालं होतं ह्या एरियातून, ह्या एरियाच्या खाली जर निघालं आणि इथं आपल्याला कुठं काही प्राइस ऍक्शन जर भेटली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक नवीन शिकण्यासारखी गोष्ट सांगतो. कोणत्याही सपोर्ट लेवलला मार्केट, बरेचसे जण म्हणतात प्राइस ऍक्शन खाली वरती असं ब्रेक झालं पाहिजे. हे प्रत्येक वेळेस ही सिच्युएशन भेटल याची गॅरंटी नसते. मार्केट जर सपोर्टवर आलं तर वरतून येताना इथं थांबल, इथं वरती जाईल आणि परत ही लेवल ब्रेक करल. ही सुद्धा एक प्राइस ऍक्शन होऊ शकते किंवा वरतून डायरेक्टली खाली येईल आणि इथे एक तुम्हाला रिटेस्ट भेटेल आणि ही. तर ह्या दोन कंडिशन प्रमाणे मार्केट वर्क करतं. त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम जेव्हाही तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स किंवा ट्रेंड लाईनला काम करताल तर ह्या दोन पैकी कोणत्या टाईपची प्राइस ऍक्शन तुम्हाला दिसती याचं ऑब्झर्वेशन करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ही लर्निंगसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की प्राइस ऍक्शन कशी डेव्हलप होती आणि प्राइस ऍक्शन कडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया. तर आपल्याला इथं जर आता पाहायला गेलं तर नेक्स्ट ट्रेड जी आहे ते हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर आणि इथं आपल्याला काही प्राइस ऍक्शन जर भेटली तर 23,360 कडं मार्केट येताना आपल्याला दिसू शकतं. म्हणजे आता हा आपला डाऊन ट्रेंड एक निगेटिव्ह क्लोजिंग मार्केटने आपल्याला दिलेली आहे. पण इथं एक पण आहे. पण काय आहे, तर मार्केट सपोर्टच्या वरती क्लोज झालेलं आहे. मार्केटनी इथे एक सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला. मार्केटनी जर इथून रिव्हर्स जायचं असेल तर मार्केट हा डब्ल्यू पॅटर्न इथं कन्फर्म करल. याच्यावरती निघाल्यानंतर आपल्याला निफ्टीमध्ये कदाचित गॅप फिल करताना दिसू शकतो. निफ्टीमध्ये आपला अजून गॅप पेंडिंग आहे. आपल्याला अजून हा गॅप फिल करताना भेटलेला नाही. तर इथं आपण बुलिश ट्रेड घेणार नाहीये. कारण
बऱ्याचशा ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा मार्केटने आज एक रेजिस्टन्स क्रिएट केलेला आहे. हा रेजिस्टन्स ह्या लेवल पासून आहे. ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट निघत नाही तोपर्यंत आपल्याला बुलिश ट्रेड भेटणार नाही आणि ही ट्रेड रिस्की ट्रेड थोडी राहू शकते. तर त्याच्यामुळं बुलिश जर रिव्हर्सल मार्केटने दिलं तर बुलिश ट्रेड शक्यतो मार्केटमध्ये टाळा. जी मार्केटची कंडिशन झालेली आहे, करंट कंडिशन जी आहे, तो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड आहे. ट्रेंडच्या अगेन्स्ट आपल्याला काम नाही करायचं. तर त्याच्यामुळं ह्या लेवल पासून जर मार्केटने सपोर्ट जर घेतला तर एक रेजिस्टन्स आपल्याला इथं आहे. ह्या रेजिस्टन्सवर आपल्याला काही जर निगेटिव्ह सिनॅरिओ जर दिसला तर आपण ह्या रेजिस्टन्सवर इथल्या काम करू शकतो. आता ह्या ट्रेंड लाईनचं ही काम संपलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता ट्रेंड लाईन काढून टाकणार आहोत. आपल्याकडं दोनच महत्वाच्या गोष्टी राहिलेल्या आहेत. नवीन क्रिएट झालेला रेजिस्टन्स आणि ह्या सपोर्टच्या खाली जर प्राइस जर गेली तर इथं जी काही प्राइस ऍक्शन जर खालच्या साईडला आपल्याला कंटिन्यू होताना जर दिसली तर 23,360च्या लेवल पर्यंत मार्केट आपल्याला येताना दिसू शकतं. तर चला आता बँक निफ्टीमध्ये काय घडतंय आपण ते एकदा पाहून घेऊ. तर बँक निफ्टीमध्ये आजचं सेशन जर पाहिला गेलं तर बँक निफ्टीनी हा गॅप जवळपास फिल आउट केलेला आहे. गॅप फिल करून बँक निफ्टीने आपण जे लास्ट लेवल बोललो होतो 736 पर्यंत आपल्याला परत एकदा मार्केट येताना दिसू शकतं आणि ह्या लेवलला मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. पहिल्यांदा सपोर्ट घेतला, वरती गेलं, व्होलाटाईल झालं, थोडं वरती गेलं, परत खाली आलं, सेकंड टाइम सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतंय. तर आपल्याला इथं बँक निफ्टीनी गॅप फिल करून मार्केट रिटर्न खाली आलंय. आता बँक निफ्टीमध्ये स्ट्रेट जर हा फॉल कंटिन्यू राहिला एक साधारणतः ह्या लेवल पर्यंत जर मार्केट रिटर्न वरती जर आलं तर हे अजूनही व्होलाटाईल मार्केट होऊ शकतं. जोपर्यंत 50,736 ची लेवल जी आहे आपली याच्या खाली जोपर्यंत मार्केट निघत नाही, हा प्रिव्हियस स्लोच्या खाली मार्केट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत शक्यतो आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणं टाळणार आहोत. बँक निफ्टीमध्ये एवढंच आहे, बँक निफ्टीनी गॅप फिलअप केलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये ठिकठिकाणी अजून सपोर्ट काही पेंडिंग आहेत जे ऍज अ सपोर्ट म्हणून वर्क करू शकतात. तर आपल्याला नेक्स्ट ट्रेड जी आहे बँक निफ्टीमध्ये ही 50,550च्या खालीच भेटणार आहे आणि हे कंटिन्युएशन मध्ये जर झालं तर आपल्याला शक्यतो बँक निफ्टी पासून लांब राहणं योग्य राहील. तर धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला जर असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.